आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भरकटलेल्या भक्त हनुमंत दासला पुन्हा सांभाळणे, सद्गुरू रामपालजी महाराज यांची अपार कृपा। माझे नाव भक्त हनुमंत दास, गाव हिनौद, तहसील जयसीनगर, जिल्हा सागर, मध्य प्रदेश येथे राहतो। बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजजी यांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात घडलेले चमत्कार मी काही शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। मी जुलै 2014 मध्ये नामदीक्षा घेतली आणि बरवाला आश्रमामध्ये सद्गुरू देवजी यांचा आशीर्वादही प्राप्त झाला होता। परंतु 18 नोव्हेंबर 2014 रोजी बरवाला कांड झाल्यामुळे मी भक्ती व्यवस्थित करू शकलो नाही आणि मी ही भक्ती सोडून अन्य पूजा सुरू केली। त्यानंतर जेव्हा सद्गुरू देवजी यांच्या आज्ञेनुसार माझ्या जिल्ह्यातच आश्रम सुरू झाला आणि काही काळानंतर दासला देखील आश्रमाची माहिती मिळाली, तेव्हा दास आश्रमात गेला आणि पुन्हा भक्ती सुरू केली। पण नामदीक्षा घेण्यापूर्वी जे नियम सांगितले जातात त्या नियमांचं पालन योग्य प्रकारे करत नव्हतो। जसे नशा न करणे, पत्ते जुगार न खेळणे, मांस न खाणे, अन्य पूजा न करणे, भ्रष्टाचार न करणे इत्यादी नियमांचं काटेकोरपणे पालन करत नव्हतो, ज्यामुळे दासला एक असाध्य आजार जडला, ज्याला अप्लास्टिक ॲनिमिया असे म्हणतात। त्यात रुग्णाच्या शरीरात रक्त तयार होण्याचे थांबते आणि रक्त भरावं लागतं, म्हणजेच रक्ताची बाटली लावावी लागते आणि जसे रक्त कमी होते त्याला पुन्हा रक्त चढवावे लागते। जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत तो रुग्ण स्वस्थ राहतो आणि जसे रक्त संपते किंवा खूप कमी शिल्लक राहिलं तर मग त्याला रुग्णालयात दाखल करावे लागायचं। संत रामपालजी महाराज आपल्या सत्संगामध्ये सांगतात, जबलग हंसा हमरी आना, काल लगे नहीं तेरा बाना। याचा अर्थ जोपर्यंत भक्त नियम मर्यादांमध्ये राहतो तोपर्यंत त्याला कोणतीही अडचण येऊ शकत नाही आणि मी पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करायचो। या अप्लास्टिक ॲनिमिया आजाराच्या उपचारासाठी मी सर्वत्र प्रयत्न केले। प्रथम माझ्या जिल्हा स्तरावरील सर्व रुग्णालयात उपचार घेतले। त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये नागपूरला रेफर करण्यात आले। नागपूरच्या CIHO सिहो रुग्णालयात उपचार घेतले। या रुग्णालयात सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या आणि डॉक्टर अविनाश पोपली यांनी मला रक्ताचा कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर झालाय, त्यामुळे तुमच्या रक्ताचं पाणी होऊ लागलं आहे असे सांगितले। यानंतर आम्ही घरी आलो आणि 18 मे 2018ला पुन्हा रक्त कमी झाल्याने नागपूरला गेलो आणि त्याच दिवशी अस्थिमज्जा चाचणी म्हणजे बोन मॅरो टेस्टचा रिपोर्ट आला, ज्यात परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या कृपेमुळे रक्ताचा कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर आला नाही। पण डॉक्टर अविनाश पोपली यांच्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी सांगितले की तुम्हाला अप्लास्टिक ॲनिमिया आहे, ज्यामुळे तुमचे रक्त बनणे बंद झाले आहे आणि त्याचा तात्पुरता उपचार म्हणजे रक्त चढवणे हाच आहे आणि कायमस्वरूपी उपचार म्हणजे अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे, ज्यामुळे 80% शक्यता आहे की रक्त तयार होण्यास सुरुवात होईल, अन्यथा आयुष्यभर रक्त चढवावे लागेल आणि या अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा खर्च देखील खूप जास्त आहे, अंदाजे 19 लाख रुपये। जेव्हा दासने फोनद्वारे सद्गुरुजी यांना प्रार्थना केली तेव्हा सद्गुरू देवजी यांचा आदेश आला की नाम शुद्ध करून घ्या, नियम व मर्यादांनुसार भक्ती करा, परमेश्वर दया करतील। परमेश्वरांच्या आदेशानंतर दासला हळूहळू आराम मिळत गेला। आधी परमेश्वराच्या दयेमुळे रक्ताची गरज वेळेवर पूर्ण होत गेली आणि नंतर एप्रिल 2019 मध्ये दासला रक्ताची गरज भासली नाही। जवळजवळ 1 वर्ष या आजाराने ग्रस्त झाल्यानंतर आज दास निरोगी आहे आणि रक्त भरण्याची गरज भासत नाही। या आजारात दासचे हिमोग्लोबिन 2 ते 3 ग्रॅमच राहत होते आणि प्लेटलेट्स फक्त 2000 पर्यंत शिल्लक राहायच्या। दासने दिल्ली एम्स मध्येही उपचार घेतला। इंदोरमध्ये डॉक्टर AK द्विवेदी यांच्याकडेही गेलो। जबलपूर, भोपाळ, नागपूर अजूनही इतर अनेक ठिकाणी औषधे घेतली, पण कुठूनही काहीही आराम मिळाला नव्हता। फक्त परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराजजी यांनी दासला दिलेल्या भक्तीमुळेच आज दास निरोगी झालाय
आणि कोणत्याही औषधांशिवाय आज मी पूर्णपणे निरोगी आहे. बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजजी यांची दया आहे. सद्गुरूंच्या चरणातला शुल्लक दास, भक्त हनुमंत दास, गाव हिनौद, तालुका जयसीनगर, जिल्हा सागर, मध्य प्रदेश. मोबाईल क्रमांक 9303577415.